चहा. हाँ येस. शिवा काय झालं? ओ काय नाही ते विचारू का भाऊंना, पण काही वाटलं तर त्यांना. काय विचारायचंय का? नाही. शिवा तुला माहिती आहे मी तुला फक्त सून नाही तर मुलगी मानली आहे माझी. माझ्यापासून तू काही लपवून ठेवू शकत नाहीस. बस 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 इथे. बोल काय बोलायचं? नाही असं काही मेजर नाही, पण आशूला आजकाल ऑफिसमध्ये खूप असं काम असतं का, खूप बिझी आहे. हो खरं म्हणजे त्याने आता सगळं हँडल करावं अशीच आमची अपेक्षा आहे ना. आणि खरं तर तो खूप प्रयत्न करताना दिसतोय. नाही मला वाटलं ती नवीन मुलगी कोण? नेहा? हा म्हणजे ती आली मग लोड कमी झाला असेल ना कामाचा, तरी पण एवढा म्हणून विचार. अगं नाही नाही तसं नाहीये. नेहा ही खरं तर सुहासच्या जागेवर जॉईन झाली आहे. आणि तुला सांगू का ती प्रचंड मेहनती आहे बरं का. अच्छा सुहासराव आणि आशू एकत्र काम करायचे का? सुहास आणि आशू एकत्र काम करत नव्हते. नाही खरं म्हणजे आशू ओव्हरऑल सगळं मॅनेज करतो, म्हणजे नवीन प्रोजेक्ट्स मीटिंग्स वगैरे. आणि सुहास हा ऑफिस एम्प्लॉईज स्टाफ हे सगळं मॅनेज करायचा. ते आता सगळं नेहा करेल. बरं पण काय ग हे सगळं असं अचानक का विचारतेस? अचानक म्हणजे का आशू वेळ देत नाही का? नाही नाही तसं काही नाही. तो अचानक एवढा बिझी झाला ना एकदम, आणि मला म्हणायचं होतं की मी काही मदत करू का, म्हणजे माझी काही मदत लागेल का असं. अरे नाही नाही तू काळजी करू नकोस. आणि तुझी मदत लागली तर सांगूच काय मी तुला. पण या सगळ्यामध्ये तू आशू बरोबर आहेस हाच आनंद आहे मला. आणि शिवा मला बरं वाटलं तू हे विचारलंस मला. दिव्या काय भरपूर शॉपिंग झालेली दिसते. तुला काय करायचंय आणि तुला काय वाटलं तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही? तुझ्या बरोबरचे जे वाईट दिवस होते ना आयुष्यात ते मी जगलीये चंदन. तुला काय एक्सपेक्टेड आहे मी आयुष्यभर असंच जगावं? नाही नाही असं काही नाही, पण अगं चांगल्या गोष्टी पण आठवू शकतेस ना. त्या पुसल्या आहेत आणि मला नाही आता तुझी गरज. ते तर दिसतच आहे. आता याला प्रश्न पडला असेल हे कुठून आणलंय, तसा बाई आजीला पण पडेल कुठून आणलंय, पैसे कुठून आले. हे मी घरी तर नाही घेऊन जाऊ शकत. काय ग काय विचार करतेस? काही नाही अरे चंदन, मी ना सतत सतत भांडून कंटाळली आता. अगं मग आपण व्यवस्थित बोलूच शकतो ना. माझी एक मदत करू शकशील? मदत हो सांग की. या बॅग्स तुझ्याकडे ठेवशील सध्या, मी आत्ता हे घरी घेऊन जाऊ शकत नाही. एवढंच? नाही जमणार का? नाही जमेल का नाही जमणार. दे. थँक्यू. मला लागले की मी तुझ्याकडून घेऊन जाईल. म्हणजे परत भेटशील ना? काय? नाही म्हणजे बॅग्स घेण्याच्या निमित्ताने परत भेट तरी होईल ना असं विचारत होतो. हो तू तसं समज. ओके. एवढी शॉपिंग केली आहे मॅडम, स्वतःच्या कष्टाने तर हिने घेतलं नसेल, म्हणून तर घरी जायला घेऊन घाबरत होती. हिला कोणी दुसरा तर भेटला नसेल. काय मग भिडू, कसा होता आजचा दिवस? काय तू घेतली बितली का? मी कशाला घेतली वगैरे. काय हात हात हात. अरे तुला बायको म्हणून प्रॉब्लेम आहे ना,
मैत्रीण म्हणून हात टाकला तर काय असं? मला जरा ओव्हरऑलच प्रॉब्लेम आहे. अच्छा, आता ओव्हरऑल प्रॉब्लेम आहे का? हो. जुन्या मैत्रीची काही व्हॅल्यू वगैरे नाही का? म्हणजे काही नाही. काही नाही म्हणजे एक मिनिट, काही नाही काय असतं? काही नाही, नवीन माणसं आली की जुन्या मैत्रीला विसरून जायचं. कुठली नवीन माणसं, काय जुनी? ओ, नेहाबद्दल बोलतेस का तू? बघितलं, मी तर नाव पण नाही घेतलं, तुझ्या तोंडात नाव आलं लगेच. बघितलं, नेहाचं नाव घेतल्यावर किती रिॲक्ट झालीस तू. म्हणजे म्हणूनच आली होतीस ना आज तू ऑफिस मध्ये? काय बोलतोय तू? मी आणि नेहा काय करतोय हे बघायला आली असशील. मग तिथे बसून जेवलीस, आम्ही एकाच डब्यात खात होतो ते बघितलंस. कमाल आहे, मला वाटलं नव्हतं एवढी पॉझिटिव्ह असशील. ए, तू आता अति बोलतोय. बस कर. काय ती बोलतोय? इतके दिवस आलीस का डबा द्यायला ऑफिस मध्ये, आज कशी काय आलीस मग? कारण तू चिडून निघून गेला होतास डबा न घेता. त्याला कारणही तसंच होतं. सकाळी तू मांजाला बोलवलंस इथे उगाच प्रपोज बद्दल विचारायला आणि त्याच्याशी खोटं बोललीस तू. कारण तू खरं बोलत नाहीयेस. तुला विचारलं ना मी काय झालं सांग सांग, पण नाही सांगत आहेस. कारण तशीच आहेत. मग तीच काय कारण आहेत ते सांग ना. तर तुझं तुला कळलं पाहिजे. कळलं का? जरा थोडा विचार कर, इतर सगळ्या गोष्टी कशा कळतात तुला. आणि बघ ऐक, इथून परत पुढे ऑफिस मध्ये येऊ नकोस माझ्यावर वॉच ठेवायला. इट्स एम्बॅरेसिंग. किती पण जोडण्याचा प्रयत्न करा, सगळं तुटतच चाललंय. फायनली मला आता रिलॅक्स वाटतंय. असंच असतं. परीक्षा होईपर्यंत असं टेन्शन असतं, पण एकदा का परीक्षा झाली म्हणजे नीट अभ्यास करून पेपर लिहिले असतील ना तर रिलॅक्स वाटतं. एक सेकंड, नीट अभ्यास करून वगैरे म्हणजे चांगलाच अभ्यास केला होता आणि चांगले पेपर्स लिहिलेत. मग आता सांग मला काय करायचं? म्हणजे अरे म्हणजे काय, तूच म्हणाला होतास ना एक्झाम झाली, पेपर चांगले गेले तर मग आपण असंच भेटू शकतो, म्हणून आले मी भेटायला. तुला प्रॉब्लेम नाही आहे ना मी आले तर? अगं म्हणजे नेहमी सारखा बघ. नाही ग संपदा, तसं काही नाही. मग बोल काय करायचं? बोलू हा, पण आधी मला काम करू दे. काम होत राहील रे रॉकी, बोल ना. संपदा हे बघ, माझा हात सोड, मला काम करू दे. थोड्या वेळ असं ठेवता ठेवता काम कर. शिवा, हे माझ्या हाताला काय झालं? मला काम करू दे, मी ऐकतोय, तू बोल. चीटिंग केलीस ना तू? नाही चीटिंग नाही हा, करत मग आहे. काय? तू बोल, मी ऐकतोय ना, बोल तू. काही नाही, तू कर काम, मी निघते. संपदा अगं चिडू नको ना, काय झालं? अरे चिडले नाहीये मी, तू कर, खरंच काम करतो. पक्का? ओके बाय. संपदा. हॅलो. अरे संपदा ये बसू का? बस बस बस. काय म्हणते रॉकी, काय म्हणतो? कसा आहेस तू? मी मस्त. काय म्हणतो रॉकी? काय म्हणतो? काही नाही, त्याचं तर सगळं लाजण्यातच वेळ जातो. ठीक आहे का, साधा आहे तो. असं प्रत्येकाला ओरडून प्रेम व्यक्त करणं नाही जमत. पण दादा, तू मला म्हणाला होतास ना की मी तुझी मदत करेन. बिलकुल. नक्की करशील ना? मग नंतर नाही नाही म्हणायचं. नाही ग बाबा. मग ह्याच्यातच मदत कर ना आधी. ठीक आहे, मी बोलून बघतो रॉकीशी, बघू काय म्हणतोय तो. तू नक्की करशील? आता जबाबदारी घेतलीये म्हटल्यावर करावंच लागेल ना. काळजी नको करू, बघतो मी. निघू मग मी? येस बिलकुल. दादा, थँक्यू सो मच. ठीक आहे, हे थँक्यू वगैरे सगळं नंतर. हा चला बाय बाय. बाय. नीट जा ग. हो. सांभाळून काकू, वेलकम. पडे ना ग बाई. नाही. झालं का? 1 2 3 ओपन युअर आईज. अरे काय हे सगळं, आणि गाद्या बिद्या आज ना बघ तर. अगं काकू, मला ना कोणीतरी सांगितलंय की खास दिवसासाठी आपल्या फक्त माणसांची गरज असते
आणि आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र जमले. अजून काय खास पाहिजे आहे की नाही स्पेशल डे? मग काय. आणि मला सांगा, हे बघा आपण कुठे जातो का? आपण ना फिल्मला जात, मग गेम्स खेळत, आपण काहीच नाही करत. मग असं बोर व्हायला नको ना. म्हणून म्हटलं आज एक आपण स्पेशल नाईट करूयात. काय वाटतं तुम्हाला? पूर्ण रात्र जागायचं नाही हं, पूर्ण रात्र वगैरे नाही हं. काय ग? आई हे बोलायला फक्त मला माहिती तुम्ही सगळ्यांना थोड्या वेळात झोपणार आणि मग सगळं स्पॉइल होणार. तोवर तर मज्जा करू. काय वाटतं? अगं हो, पण सगळं हे ठरवण्याआधी सगळ्यांना जरा सांगितलं असतं तर बरं झालं असतं. अगं हो उर्मिला, ठीक आहे, एखाद दिवशी जरा उशिरा झोपलात तर काय बिघडणार आहे का? आणि तिकडे झोपायला गेल्यावर सुद्धा तुम्ही त्या मोबाईलवरच असता बराच वेळ. हो बघितलं दोघं. आता जरा गप्पा मारूया आपण. गप्पा मारण्यापेक्षा आपण गाण्यांच्या भेंड्या खेळूयात ना. गाण्यांची हा नाईस आयडिया. मी भाऊ तुमच्या टीम मध्ये. ओके. आई तू इकडे. आई तिकडे का? याला काय? बरोबर आहे. आपण जिंकूयात बघा तुम्ही. आपण टीम. किटू डार्लिंग, नक्की काय करायचं? आपल्या प्लॅनप्रमाणे आशू आणि शिवाचं नाटक उघडं पाडायचंय, तेही सगळ्यांच्या समोर. हो. तू फक्त मजा बघ. बाकी प्लॅनिंगनुसार मी सुरुवात करते. ताई तू पण खेळणार? हा मग याआधी पण आपण खेळतच होतो ना. हो, पण त्याला आता जमाना झाला. जुन्या काळातलं आहे ते खूप. हा डंबू जुनं काळबीळ काही नाही. तू बोर नको वागूसा, ओल्ड स्कूल नको वागू. आता आपण मज्जा करूया. चला खेळूयात. मी सुरू करते. एक मिनिट सुरुवात मी करते. हा चालेल ताई, तू करणार ना? चालेल. रेडी? हा. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का मी पुन्हा गाते. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का. बाद आहे कीर्ती. वरून काय? अरे येते. सांग कधी कळणार तुला. सांग कधी कळणार तुला भाव पण भाऊ, मी पहिल्यांदा ऐकलं हे गाणं. अरे हमारे जमाने का गाना है. नाही मी बऱ्याच वेळा ऐकलंय. भाऊ ना कायम हे गाणं गुणगुणतात. ताई, तुझ्यासाठी पण भाऊ हेच गाणं गुणगुणायचंय ना? हा काहीतरीच काय? अरे आशू, अरे तू स्वतः डिमांड करायचीस ना? Demand करायची? हो, म्हणजे काय? हेच गाणं. संपदा, तुला सांगतो, तुम्हाला हे जे डीजे आणि नवीन गाणी माहितीयेत ना, पण खरा माहोल या जुन्या गाण्यांमुळेच तयार होतो बरं का. हो ना. अरे तोच माहोल आज मला पाहिजे. तर आज आपण भरपूर गाणी गाऊयात. मला वाटतं मला खूप जुनी आणि नवीन गाणी ऐकायला मिळतील. तुमची जुनी, पण माझ्यासाठी ती नवीन असतील ना. नवीन असतील. चला नवीन गाणी गाऊयात. हा, ल ल ल ल अरे, तू तुमच्यावर ला. चला लवकर. टिक टिक वन. ल सीता, ते गाणं. ऐक ना, ही चिटिंग आहे. हे चिटिंग आहे, ते सांगताय. आशू, एक मिनिट. सरासर चिटिंग आहे. अरे खुल्यावर चिटिंग करतायत. अरे आमच्या दोघांमधलं काही थांबा जरा. काय भाऊ? म्हणते लाजून
हसून ते पाणी लाजून हसणे हसून ते पाणी मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे डोळास पापण्यांचा का सांग भारवावा मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे पण खरंच सीता खूप मजा आली. कित्येक दिवसानंतर हा आवाज ऐकला. ना न न न न सुटतोय आशू थांबा मी गाते हा थांबा अरे वा नको नको ना रे असा बोला रे उदास तू काते मला कळेना रे नको दुरावा तू मिठीत येणार मिठीत घेणार नको नको ना रे असा बोला रे उदास तू खाते मला कळेना रे नको दुरावा तू मिठीत येणार मिठीत घेणार किती गोड गाते. ओके थँक्यू आता नवीन एक रूल आता एका टीमच्या मेंबर मधून एकाने गाणं गात असताना दुसऱ्या टीम मधल्या एखाद्या कपलने डान्स करून दाखवायचं जसं आम्ही केलं ठीक आहे नाही काहीच विचारणार नाही कारण की ठरलंय भारी भारी आयडिया अरे आशू शिवा हे गाणं तुम्हा दोघांसाठी परफेक्ट कपल आहात ना तुम्ही सो या गाण्यावर तुम्ही दोघांनी डान्स करायचा येस. ए डंबो यार चाल ना यार एवढं काय चल 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 आपण भेंड्या खेळतोय गाण्याच्या त्यात डान्स नसतो उगाच काहीतरी काय. संपदा ऐक ना आई मी हे जे सगळं करते ना त्याला काहीतरी कारण आहे आणि ते तुला लवकरच समजेल त्याच्यामुळे प्लीज थोडं शांत बस सुहास सुरू कर करू हा
अशोक काय आहे सगळं? नाही, आतापर्यंत खूप झालं हे आपलं चालू होतं ते, पण आता हे नाटक मी नाही सहन करू शकत आहे.